त्यामुळे काहीसा दिलासा मिळताना पाहायला मिळतोय, पावसाचं आगमन होताना पाहायला मिळतंय। पुढची बातमी राजकीय वर्तुळातनं ओमराजे निंबाळकर आणि पदाधिकाऱ्यांशी बंद दाराआड चर्चा सुरू झाली आहे। प्रत्येक तालुक्यातील कार्यकर्त्यांशी ओमराजे संवाद साधतायत। त्यांचं काय मत आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातोय। मतदारसंघातील सर्व तालुक्यातील कार्यकर्त्यांशी चर्चा झाल्यानंतरच ओमराजे निंबाळकर हे निवासस्थानाबाहेर येऊन चर्चा करणार आहेत, माध्यमांना माहिती देणार आहेत। अधिक माहिती जाणून घेऊ, आमचे प्रतिनिधी यशपाल सोनकांबळे सध्या तिथं उपस्थित आहेत आणि यशपालकडनं जाणून घ्यावं। यशपाल, सध्या काय वातावरण आहे, कार्यकर्त्यांच्या काय भूमिका आहेत, काही कार्यकर्त्यांची बातचीत झाली आहे? तन्मय, आता या ओमराजे निंबाळकर यांच्या घरामध्ये चर्चा सुरू आहे। निवडक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमोर चर्चा करतायत। इथे बंगल्याच्या आसपास हजारोची संख्या जमलेली आहे। एकूणच तरुणांमध्ये आणि वयोवृद्धांमध्ये सुद्धा उत्साहाचं वातावरण आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये ओमराजे प्रसारमाध्यमांशी संवाद साधतील, कार्यकर्त्यांशी संवाद साधतील आणि त्यांचा राजकीय निर्णय घोषित करतील। एकूणच आता दिवसभरातल्या घडामोडीमध्ये त्यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे। मतदारसंघामध्ये विकास निधी येत नाहीये, कार्यकर्त्यांची कामं होत नाहीयेत, असाच सूर त्यांचा आहे आणि त्यांचा जो कल आहे तो शिंदे गटाकडे असल्याचं दिसून येते। परंतु आता अधिकृत घोषणा ओमराजे निंबाळकर या ठिकाणी थोड्याच वेळात घोषित करणार आहेत। एकूणच परिस्थिती पाहता या ठिकाणी गर्दी नियंत्रित करणं अत्यंत जिकिरीचं बनलेलं आहे, कारण की अनेक तालुक्यातले या ठिकाणी कार्यकर्ते आलेले आहेत। त्यांच्या हातात नामफलक आहेत, एकच विचार एकच नेता, आम्ही ओमदादासोबत, अशा पद्धतीचे फलक त्या ठिकाणी घेऊन ते समर्थनासाठी आलेले आहेत। एकूणच दिवसभरात या घडामोडीमध्ये हजारोच्या संख्येने या ठिकाणी कार्यकर्ते आहेत। आता काही वेळातच ओमराजे निंबाळकर या ठिकाणी राजकीय भूमिका आणि त्यांचा राजकीय निर्णय घोषित करतील। तन्मय, यशपाल, तिथे बरेच कार्यकर्ते आहेत, त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत, त्यांचं काय म्हणणं आहे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो। मागे बरेच कार्यकर्ते दिसत आहेत तुमच्या। चालेल, मी प्रयत्न करतोय। या ठिकाणी काही कार्यकर्ते आहेत। एकूणच ओमराजेंचा जो निर्णय आहे त्या निर्णयासंदर्भात तुमचं काय म्हणणं आहे, पाठिंबा आहे का? ओमदादा जे निर्णय घेतील तो निर्णय योग्यच आहे। ओमदादा जनतेचे दबंग असे ह्या धाराशिव जिल्ह्याचे खासदार आहेत। त्यांनी चुकून कधीही चुकीचा निर्णय घेणार नाही किंवा जनतेवर कधी अन्याय करणार आहे। जनतेच्या मदतीसाठी रात्र-अहोरात्री झटणाऱ्या खासदारमध्ये ओनली वन एकच ओमदादा। ओमदादाला चॅलेंज नाही ह्या धाराशिव जिल्ह्यात। ओमदादांचा जो काही निर्णय होणार आहे त्याला तुमचा पाठिंबा असेल? पाठिंबा आहे। दादा योग्य जे निर्णय घ्यायलेत ते योग्य घ्यायलेत, आमचा फुल पाठिंबा आहे। दबंग खासदार आहेत, युवा पिढीसाठी ते योग्य काम करतात। रात्री 12-1 वाजता फोन उचलतात, ते आमच्या युवा पिढीचा त्याला पाठिंबा आहे। शिंदे गटात गेले तरी चालेल का तुम्हाला? कोणत्या गटात असाल? शिंदे गटात बी गेले तर चालन, काम होईल लोकांचा। बिगर सत्तेत राहून बी काय उपयोग नाही, सत्तेत गेल्यावर थोडा फरक पडत आहे। आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत। ओमराजेंच्या निर्णयासंदर्भात तुम्ही काय सांगा? दादा जिथं जातील तिथं आम्ही आहेत। अर्ध्या रात्री येतात, सगळ्याला येतात, फोन उचलतात। लोक टायर पंक्चर झालं म्हणून सुद्धा फोन करतात रात्री 2-2 वाजता। ही माणूस खासदार आहे असं वागत नाही। ओमराजेंच्या संदर्भात तुमची काय भूमिका आहे नेमकी? ओमराजे कुठल्या गटामध्ये गेले पाहिजे? ओमराजेंच्या संदर्भात तुमचा काय निर्णय? दादाच्या संदर्भात दादांनी जो निर्णय घेतला तो अतिशय योग्य घेतला। कार्यकर्त्यासाठी ही निर्णय आणि जिल्ह्याच्या विकासासाठी ही निर्णय अतिशय योग्य आहे। दादांनी घेतलेल्या निर्णयाचं जिल्ह्यातून सगळ्यात स्वागत आहे। दादांनी जो घेतला निर्णय ते आम्हाला मान्य आहे। कार्यकर्ते म्हणून तुमची काय भूमिका आहे? युवा कार्यकर्ते म्हणून भूमिका ह्या धाराशिव जिल्ह्यामध्ये 2029ला जी 2024ला जी लोकसभा निवडणूक झाली, 3,30,000 मताधिक्य ओमदादा यांना सर्वसामान्य जनतेने दिलं। सर्वसामान्य जनताचा नेता म्हणून धाराशिव जिल्ह्यामध्ये ओमदादांची ओळख आहे आणि सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचणारा नेता ओमदादाला सर्वसामान्य जनता मानते। जर सर्वसामान्याच्या हितासाठी जर दादा कामासाठी जर निर्णय घेत असतील तर त्यांचं नक्कीच सर्वसामान्य जनता धाराशिव पूर्ण ताकदीने त्यांच्यासोबत आहे आणि येणारी जिल्हा परिषद असू द्या किंवा पंचायत समिती असू द्या, येणारा काळ ओमदादाच्या मार्गदर्शनाखाली। गटाचे कार्यकर्ते नाराज आहेत, त्या संदर्भात काय? कोणीही नाराज नाही। सर्वसामान्य जनतेच्या पाठीमाग एक लक्षात घ्या, उबाटा गटाचे कार्यकर्ते नाराज आहेत अशी चर्चा आहे। आम्ही ओमदादा समर्थक आहेत। जो निर्णय दादा घेतो तो आम्हाला मान्य असेल। जो कोण उबाटा गटाच्या कार्यकर्त्यांसोबत तुम्ही कसं समन्वय साधता?
ते सगळ्या संग चर्चा केल्यानंतरच निर्णय घेणार आहेत ना. मी उभा गटाचा उपतालुका प्रमुख या नात्यानं दादा जो निर्णय घेतील तो आम्हाला सर्वांना मान्य आहे. तुमचं काय मत आहे, दादांनी कुठला निर्णय घेतला? याचा आमचा कौटुंबिक कार्यक्रम आहे. दादाने आमच्या चर्चेसाठी आम्हाला बोलवलं आहे. दादा जे निर्णय घेतील पूर्ण जनतेचा आमचा विचारात घेऊन पूर्ण निर्णय घेणार आहेत. त्या निर्णयाशी आम्ही पूर्ण सहमत आहोत. धाराशिव जिल्ह्यातले काही कार्यकर्ते नाराज आहेत, त्यांना हा निर्णय पटलेला नाहीये. नाही, कार्यकर्ते वगैरे कुठले काही नाराज नाहीत. हे भाजपचीच लोक हे ट्रोल करत आहेत. त्याच्यामुळे कोणीही काय कार्यकर्ता नाराज नाही. दादाशी आमचं पूर्ण सहमत आहे. एकूणच या ठिकाणी तन्मय बघू शकता की कार्यकर्त्यांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया आहेत. काही कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असली तरी ती दूर केली जाईल आणि या पुढच्या काळामध्ये ओमराजे त्यांच्याशी संवाद साधून जो काही गैरसमज झालेला आहे तो सुद्धा दूर करण्याचा प्रयत्न करतील असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. तन्मय. यशपाल, खरं तर अनेक स्तरातनं टीका होताना पाहायला मिळतेय, त्याच्यानंतर निकालही विरुद्ध लागलेला पाहायला मिळतोय. त्यानंतरचं वातावरण काही बदललेलं पाहायला मिळतंय सध्या या सगळ्या परिसरामध्ये. कार्यकर्त्यांची काही नाराजी आहे किंवा जो काही निर्णय घेतला जातोय त्या संदर्भात काही वेगळी भूमिका पाहायला मिळतेय? आता सध्या आपण जेव्हा पुण्यातून धाराशिवपर्यंत आपण जेव्हा त्यांचा पाठलाग करत होतो त्यावेळेस असं लक्षात आलं की जागोजागी त्यांचं स्वागत केलं जात होतं. काही कार्यकर्ते त्यांना पुष्पहार अर्पण करत होते. एकूणच त्यांच्या निर्णयाला पाठिंबा असल्याचं इथे युवा पिढीमध्ये तरी दिसते. वयोवृद्ध लोकांची अजून भूमिका आपल्याला स्पष्ट झालेली नाही, परंतु उबाटा गटाचे जे जिल्ह्यातले कार्यकर्ते आहेत ते थोडे नाराज आहेत आणि ओमराजे त्यांच्याशी संवाद साधून तो नाराजी दूर करतील असा विश्वास इथल्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. परंतु आता हजारोच्या संख्येने इथे गोवर्धनवाडीमध्ये कार्यकर्ते जमा झालेले आहेत आणि थोड्याच वेळाच ओमराजे त्या ठिकाणी त्यांच्याशी संवाद साधतील. जर नाराजी असेल तर ते संवाद साधून ते समन्वय साधतील अशी भूमिका आहे. एकूणच नाराजी जरी असली तरी इथे समर्थनार्थ प्रचंड गर्दी जमा झालेली आहे. तन्मय. नक्कीच यशपाल आणि वेळोवेळी तुमच्याकडनं या संदर्भातले सगळे अपडेट जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद.